आज आहे तुळशीची लग्न आहे. एकादशीला असतात, द्वादशीला असतात. 5 दिवसात कधीही तुळशीचे लग्न आपण लावू शकतो. तुळशीचं लग्न म्हणजे जालंधर नावाचा राजा होता, राक्षसी राजा होता आणि तो त्याला खूप बळ होतं, खूप पुण्य होतं त्याच्या पाठीशी. त्याची पत्नी वृंदा, हिचं पुण्य, हिचं पतिव्रता धर्म हे सगळं त्याला बळ द्यायचं आणि त्यामुळे तो कसाही वागायचा. तिचं पतिव्रता धर्म आता किंवा तिचं पुण्य कमी कसं करायचं, तर विष्णूंनी आणि जालंधरच्या रूपात येऊन त्यांनी वृंदाला स्पर्श केला. त्यामुळे तिचा पतिव्रता धर्म नष्ट झाला आणि तिचं पुण्य कमी झाल्यामुळे जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाने विष्णूंना शाप दिला की तुमचा दगड रूपात रूपांतर होईल. ते शालिग्रामचं त्यांचं ते रूप आहे. नंतर सगळ्या देवांनी प्रार्थना करून त्यांनी तिच्याकडून उपशाप मागितला आणि त्यामुळे असा जालंधरचा मृत्यू झाला. वृंदाने स्वतःला आत्मदहन केलं. तिच्या राखेतून तुळशी उगवली. तुळशीचं दरवर्षी शालिग्राम म्हणजे विष्णूंशी विवाह होतो. त्यांनी तेच सांगितलं की तू तुळशी रूपात तू खूप पवित्र आहेस. तू तुळशी रूपात सगळ्यांना आता तुळस म्हटल्यावर औषधी वगैरे आहे, तर तो तुळशी रूपात सगळ्यांना पवित्र वाटशील म्हणून असं तिला विष्णूने सांगितलं. हे सगळं असं आहे. त्यामुळे दरवर्षी तुळशीचे विवाह होतात. छोटंसं मी माझ्या घरीच रोपटं होतं तुळशीचं. आता गावी आम्ही छान तुळस हे करून वगैरे लग्न लावतो. अक्षरशः लग्न आपण लावतो तसं लग्न लावतो अष्टका म्हणून वगैरे. पण आता इथे तसं काही नाही. मग मी ती छोटीशी तुळस कसं केलं तेही दाखवते तुम्हाला. आणि मशरूम पनीर ह्याची आपण भाजी बनवूया, ती दाखवते तुम्हाला. मी म्हणजे तुळशीची पूजा करेल, तुळशीचं लग्न लावेल, तुळशीची पूजा करेल. त्याचं वैवाहिक जीवनसुद्धा छान असतं. ते बोलतात ना, कुठल्या तुळशीला पाणी घातलंस तुला असा नवरा मिळाला. हे सगळं म्हणजे ही कथा आहे मागची. आणि असं तुळशीचं बघा, कुठल्या तुळशीला पाणी घाला, काय करा. सगळ्यात मेन म्हणजे नवरा बायकोनी एकमेकाला समजून घ्या आणि दोघांपैकी कोणीही जितकं जमेल तितका मागचा पाऊल घ्या. कारण आपलं घर असतं, आपली मुलं आहेत, आपले सासू सासरे, आपली माणसं, सगळं आपलं आहे. नवरा असो किंवा बायको असो. मी का आधी, तू का आधी, हा प्रश्नच ठेवू नका. झालं झुंजू थोडंसं इकडे तिकडे, त्यावेळेला हवं तर चालवायचं तोंड, पण लगेच शांतता. नवरा बायकोंच्या भांडणामध्ये जास्तीत जास्त मी सांगते 2 ते 3 तास खूप झाले. त्याच्या पलीकडे नको. अगदीच काही नको. जास्त असेल तर एखादा दिवस, मला तर तोही नको नाही वाटतो. बघा, मग तो तुमचा प्रश्न आहे. पण असं छान राहा, छान करा. तुळशीचं लग्न छान करा. तुळशीला छान पाणी घाला, त्यामुळे सुद्धा सगळं छान होईल. हे बघा, हे तुळशीला असं थोडं साडी नेसवल्यासारखं ब्लाऊज पीस हे केलं आहे आणि दिवा लावून. इथे काय मी लग्न वगैरे असं काय लावत नाही. आपलं तिची पूजा करते आणि नैवेद्य दाखवते. सगळीकडे कशा लाईट लागल्या, खूप छान वाटतं दिवाळीत ना. अगदी सगळीकडे लाईट वगैरे, दिवे वगैरे, रांगोळी वगैरे मस्त वाटते. असे दिवे लावले, आरती केली, पूजा केली. अशी माझ्या तुळशीची मी पूजा केली. थोडी अशी दारात रांगोळी काढली, दिवे लावले. अशी माझी आपली तुळशीचं पूजा झाली.
आता हे मशरूम आहेत, हे थोडे कोमट पाण्यात स्वच्छ केले. वरती थोडा पातळ पापुद्रा असतो, तो असा हाताने चोळला तरी निघून जातोय बघा, दिसतंय का? हे असं निघून जातं. असे मशरूम साफ केले, थोडे कोमट पाण्यात करायचे. आणि मग पनीर आणि मशरूम कापून घेतले. मशरूम हे असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे, पनीरचे तुकडे. आता आपण या सगळ्याचा मसाला बघूया. कांदा घेतला, टोमॅटो घेतला, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, हा आपला मसाला आहे. याला आपण असंच मिक्सीमध्ये पटकन बारीक करून घेऊया. इकडे तुपामध्ये तेल घालायचं, थोडंसं तूप घालायचं. हवं तर घाला, नाही तर नाही घातलं तुम्ही चालेल, तेलातही केलं तरी चालतं. आणि आपला वाटण केलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण ते छान परतायचं, कारण आपण सगळं कच्चं वाटण घेतलेलं ना, त्यामुळे चांगलं परतायचं. आता हा तिखट घातलं, गरम मसाला घाला, तिखट घाला, गरम मसाला घातला. छान असं तेलात मस्त फ्राय करायचा मसाला, कारण आपण कच्चाच घातला ना म्हणून. आता हे आपण किचन किंग मसाला घातला, कुठल्याही कंपनीचा घाला. आणि छान तेलावरती परतायचं. आता थोडं परतत आलं की थोडं मीठ घातलं की तेल सुटेल. छान मस्त आपला मसाला भाजून झालेला आहे. मशरूम धुवून कापून ठेवले. थोडीशी साखर नेहमीप्रमाणे, अगदी थोडी. असा मसाला आपला छान फ्राय झाला की आपले मशरूम घालायचे. मशरूम घातल्यानंतर पुन्हा छान परतायचं अगदी मस्त. तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं आहे कमी जास्त करत जा, कारण कुठलीही भाजी तेल वगैरे जरा जास्त घातलं की छानच होते, पण मी तेल कमी घालते. अशी तेल कमी घालूनही कुठल्याही भाज्या छान होतात, आपण त्या छान परतायच्या असतात. आता मशरूम कसे लगेच असे हे होऊन जातात, मऊ होऊन जातात. थोडंसं त्याला स्वतःचं पण पाणी सुटतं. आता पण याच्यामध्ये थोडं दही घालायचं, छान होते भाजी करून बघा. आणि शिवाय पौष्टिक पण, मशरूम खूप पौष्टिक असतात. 2 चमचे दही घातलं. दही आंबट नसेल तर अगदी 3 चमचे घातलं तरी चालेल. छान परतायचं. आणि आता पनीरला पण आपण ना थोडं तेल मीठ लावून तेलावरती फ्राय केलेले, हळद मीठ लावून छान असे. आता पनीर टाकल्यावर जास्त हलवू नका, कारण पनीर मोडून जातील आपले. थोडं गरम पाणी घाला, 1 पेलाभर घाला. ही भाजी अगदी पातळ नसते, थोडी घट्टसर असते. करून बघा, खूप छान होते. हवंय तर थोडं अजून पाणी घालू शकतो आपण, अर्धा पेला. असं 1 पेलाभर पाणी टाका. छान उकळी येऊ द्या. मस्त चपातीसोबत, भाकरीबरोबर पण छान लागते. भाकरीबरोबर खा. बघितली कशी मस्त हॉटेलसारखी दिसते.
करून बघा, खरंच खूप छान होते, केल्याशिवाय कळणार नाही. आपला तुळशी विवाह बघितलात तुम्ही, छोटासा साधासा. आणि आपली पनीरची आणि मशरूमची भाजी बघितली. कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.